शुंभ निशुंभ निर्दालिनी कालिके महाराष्ट्र धर्म रक्षिके तुळजा भवानी आई दारुगड आई दारुगड कारल्याचे एकविरा आई दारुगड आई दारुगड शिवाजी महाराजांकडून आपण काय शिकलं पाहिजे? शिवाजी महाराजांनी जे आपलं आयुष्य अर्पण केलं ते केवळ आणि केवळ देव देश आणि धर्मासाठी केलं. त्यांनी वैयक्तिक आयुष्यासाठी ते कधीच जगले नाहीत. 27 तारीख शनिवार कंपल्सरी याचा सातपाड्यात आपला गाव पका मोठा संख्या अलित पाहिजे. नमस्कार मित्र, मी पार्थवाले पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्र, आजचा विषय भारी आहे कारण आज आहे नवरात्र. नवरात्राचा पहिला दिवस आहे. नवरात्र असल्यावर आपल्याकडे काय असतं जयशवाले? दुर्गा माता दोड चल पटाव टाइम झाले भावाला, कारण भाऊ तिथून डायरेक्ट कामाला जाणार आहे ना. आपल्या रस्त्यांच्या किरण आहे, करण दादाला पिकअप करत आहे. टॉपचा विषय आणि वेलेव पोचायचं आहे. 6 वाजता उठले आमच्या घरी, पण आहेत त्या गोष्टी बऱ्या आहेत. चला मग काय, करण दादा वायले आम्हाला उजराला भोंगरतो, बोलतात चला पटक्यान ना, स्वतःच लेट होतो. काय बोलशील? तुमच्यासारख्या अशा मोठ्या माणसांनी केल्यावर आमच्यासारख्या गरिबांनी काय करायचं? मग पुसून आणले भावा गाडी. हो, यो कसला रस्त्यावर उभा राहणार आहे मित्र. अशा प्रकारे महाराजांच्या स्मारकाच्या इथून दर्शन घेऊन आता सरळ आपण निघला मागरूलकडं, कारण तिथून आपल्या दौडला चालू होणार आहे. आणि जयेश वायले बोलतो मी तिथूनच कामाला जाणार, लेट पण जण बोलतो. बरोबर का? बरोबर आहे. चला मग काय, भेटता पुढे. चंदनाची उंटी कुंकुम ते शरा, हिरे जडित मुकुट शोभत बरा, रुंजून ते मुकुरे चरणी घागर्या, देव मस्तकी धरावा, अवघा अलकल्लोल करावा, मुलुक बडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव. जय जय श्रीराम, जय जय हनुमान, जय हनुमान, जय जय श्रीराम. हे चंडमुंड भंडार सुरखंडिनी जगदंबे, उद्दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, शुंभ निशुंभ निर्दालिनी कालिके महाराष्ट्र धर्म रक्षिके तुळजा भवानी आई दारुगड आई दारुगड कारल्याचे एकविरा आई दारुगड आई दारुगड कोल्हापूरची अंबाबाई आई दारुगड आई दारुगड माहूरची रेणुका माता दारुगड आई दारुगड शिवनेरीची शिवाई आई दारुगड आई दारुगड राजगडाची पद्मावती आई दारुगड आई दारुगड राजगडाची पद्मावती आई दारुगड आई दारुगड वणीगडाची सप्तशृंगी आई दारुगड आई दारुगड जेलितो वार वार बघा तलवार, जेलितो वार वार बघा तलवार, जेलितो वार वार बघा तलवार. शिवबा म्हणे सिंह गेला, शिवबा म्हणे सिंह गेला, अवघा महाराष्ट्र रडला, अवघा महाराष्ट्र रडला. पाणी आलं गल्याला, शरयू नदीला पूर येता पाणी आलं गल्याला, राणीचे नाव घेता औरंग्या पलाला, राणीचे नाव घेता औरंग्या पळाला, पलाला पलाला स्वप्ने तोडून पलाला. बाजीराव तो वीरच मोठा, बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊनी लढला पट्टा, कंस खाऊनी लढला पट्टा, घोड तो दौडीत सोडणार, घोडत दौडीत सोडणार, साखर शिवबाच होणार, साखर शिवाचं होणार, आम्ही गड्या डोंगर चरणार, आम्ही गड्या डोंगर
चाकर शिवबाच होणार, साकर शुभाच होणार, जगदंबेच्या कृपा प्रसाद. भवानी जय शिवराय, भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय, भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय. तू रक्षिये देशाला, तू रक्षिये देशाला, न्याय नीती आदर्शाला, न्याय नीती आदर्शाला, तू रक्षियले देशाला, तू रक्षियले देशाला, न्याय नीती आदर्शाला, न्याय नीती आदर्शाला, तू जागविले धर्माला, तू जागवले धर्माला. जय भवानी जय शिवराय, 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 जय भवानी जय शिवराय. शरयू नदीला पूर येता पाणी आलं गल्याला, राणीचे नाव घेता औरंग्या पलाला, राणीचे नाव घेता औरंग्या पळाला, पलाला पलाला स्वप्ने तोडून पलाला. परी अजिंक्य दिव्य संगरी, शत्रुवरी हिंदू खरे, दुश्मनांना बरे का परे, दुश्मनांना बरे का परे, देश रक्षावया, देश रक्षावया, धर्मतारावया, धर्मतारावया, कोण झुंजात मागे उरे, कोण झुंजात मागे उरे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. वार बघा तलवार, किल्ला हा कोंढाणा श्रेष्ठ, किल्ला हा कोंढाणा श्रेष्ठ, रक्षका उदय भानद्रष्ट, रक्षका उदय भानदृष्ट, किल्ला हा कोंढाणा श्रेष्ठ, किल्ला हा कोंढाणा श्रेष्ठ, रक्षका उदय भानद्रष्ट, रक्षका उदय भानदृष्ट, करी तो अबलांना भ्रष्ट, तरी तो अबलांना भ्रष्ट, तयाला करावया नष्ट, याला करावया नष्ट, निघाला ताना हा झुंजार, गाला ताना हा झुंजार, झेलितो वार वार बघा तलवार, केली तो वार वार बघा तलवार, झेलितो वार वार बघा तलवार, केली तो वार वार बघा तलवार, मर्दाची तुटली बघा रढाल, मर्दाची तुटली बघा रडा, रक्तानं शरीर झालं लाल, रक्तानं शरीर झालं लाल, हाताला गुंडाळी तो शाल, ताला गुंडाली तोषा, झेलितो वार वार बघा तलवार, केली तो वार वार बघा तलवार, आस भिडले झेलितो वार वार बघा तलवार, झेलितो वार वार बघा तलवार, झेलितो वार वार बघा तलवार, शिवबा म्हणे सिंह गेला, शिवबा म्हणे सिंह गेला, अवघा महाराष्ट्र रडला, अवघा महाराष्ट्र रडला, पाकिस्तान पे बम्बे गिरा दो, पाकिस्तान में बम गिरा दो, रैके लगा दो, तोपे उड़ा दो. आणि बारीक पोरांत तर काही सांगायलाच नको भाई. टॉपचा विषय दिले फटकऱ्यांचा त्यांच्या रंग. अरे वाजला पेटले बोलले तरी सोडित नाही.
शेर शिवाजी की चली रे सेना, चली रे सेना। शेर संभाजी की चली रे सेना, चली रे सेना। अफजल बोले पहाड़ के चूहे, अफजल शिवा को फाड़ना चाहे, शिवाजी उसको फाड़े, शिवा उसको फाड़े, शिवा उसको तोड़े, शिवा उसको तोड़े। फाड़े रे फाड़े, फाड़े रे फाड़े, फाड़े रे फाड़े, तोड़े रे तोड़े, तोड़े रे तोड़े, तोड़े रे तोड़े, तोड़े रे तोड़े। फेर मिलाती चली रे सेना, चली रे सेना। फेर मिलाती चली रे सेना, चली रे सेना। शेर शिवाजी की चली रे सेना, चली रे सेना। शेर शिवाजी की चली रे सेना, चली रे सेना। शेर संभाजी की चली रे सेना, चली रे सेना। शेर संभाजी की चली रे सेना, चली रे सेना। पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। सरहद पर शैतान का नक्शे पर से नाम मिटा दो, पापी पाकिस्तान पर से नाम मिटा दो। पाकिस्तान का जागो तो एक बार हिंदू जागो रे, जागो तो एक बार हिंदू जागो रे। जागे थे जब वीर शिवाजी, जागे थे जब वीर शिवाजी। भाग गए सब मुल्ला काजी, भाग गए सब मुल्ला काजी। जागे थे जब वीर शिवाजी, जागे थे जब वीर शिवाजी। भाग गए सब मुल्ला काजी, भाग गए सब मुल्ला काजी। चमक उठी तलवार जागो जागो रे, चमक उठी तलवार जागो जागो रे। चमक उठी तलवार जागो जागो रे। चमक उठी तलवार जागो जागो रे। जागो तो एक बार हिंदू जागो रे, जागो तो एक बार हिंदू जागो रे। जागी थी झांसी की रानी, जागी थी झांसी की रानी। खूब लड़ी पर हार न मानी, खूब लड़ी पर हार न मानी। जागी थी झांसी की रानी, जागी थी झांसी की रानी। खूब लड़ी पर हार न मानी, खूब लड़ी पर हार न मानी। मचा दिया संग्राम जागो जागो रे, मचा दिया संग्राम जागो जागो रे। दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, एकविराई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, जीवदानी आई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, मुंब्रा आई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, सप्तशृंगी आई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, जीवदानी आई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, वनी आई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, वैष्णवी आई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, गावदेवी आई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, गंगा माता गो माता एक है, भारत माता गंगा माता एक है, भू माता गंगा माता एक है, गंगा माता भारत माता एक है। पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। आई आज आली गोंधळाला, आई गंगाबाई आज आली गोंधळाला, आई गंगाबाई आज आली गोंधळाला, आई गंगाबाई आज आली गोंधळाला, आली गोंधळाला कशवा संभळाला, आली गोंधळाला, आली गोंधळाला कशवा संभळाला, आली गोंधळाला. मला आठवतं आपण पहिली दौड घेतली होती ती
ते हे आईकडं मागणं मागितल्यामुळे आहे. बरं कोणी मागितलं असेल? शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असं कोण होतं ज्यांनी आपल्यासाठी मागणं मागितलं? तुम्ही ऐकताय ते बरोबर आहे? तुमच्यासाठी मागणं मागितलंय. कोणी मागितलं असेल? तर ती शक्ती होती माँसाहेब जिजामाता. जिजाबाई या काही साधारण स्त्री नव्हत्या. त्या देवीच्या एका शक्तीच्या स्वरूपात त्या या पृथ्वीवरती अवतरित झाल्या. कारण त्यांच्या कुशीमध्ये शिवछत्रपतींसारखा गर्भ जन्माला आला. ती कूस काही साधारण असेल का? आजच्या स्त्रीसारखी असेल का? बरं नाही. काही झालं तर आजच्या घडीला आपण स्वार्थीपणामध्ये जगतोय, पण त्या काही स्वार्थ होता का? नाही. निदान त्या माऊलीच्या पोटी तरी स्वार्थ नव्हता. त्यांनी आईकडे मागणं मागितलं. ते मागणं म्हणजे, हे आई, तू जर माझ्या पोटी आता अपत्य घालणार असतील, मला जर पुत्र प्राप्ती तू करून देणार असशील, तर मला असा पुत्र दे जो या पाची पाचशेंचा नरडीचा घोड घेऊन तुला या इस्लामच्या सावटा घालून मुक्त करून पुन्हा तुझ्या कपाळावर कुंकू तांब भडक सूर्याप्रमाणे कुंकू तुझ्या मस्तकी धारण करेल असा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल, तरच मला पुत्र दे, नाही तर मला निपुत्रित ठेव. आजच्या घडीला कुठली स्त्री असं मागणं मागू शकेल काय? मागेल का? एवढं मोठं मागणं जाऊ द्या. आजच्या इथे उपस्थित स्त्रियांपैकी कोणाला तरी वाटतंय का की आज जे देशामध्ये आपल्या माता भगिनींवरती बलात्कार होतात, माझ्या पोटी असा पुत्र जन्माला आला पाहिजे की जो बलात्कार करेल त्याला भर चौकात तो कापून काढेल, असं एखाद्या माऊलीला वाटतंय का? ते वाटलं पाहिजे. कारण आज ना उद्या, उद्या ना परवा एक वेळ ही गोष्ट आपल्या दारातही घडणार आहे, आपल्या व्यक्तींसोबतही घडणार आहे. हे मासाहेबांना माहिती होतं आणि ते ठाऊक असल्यानेच या देशाचं भविष्य, तुमचं आमचं भविष्य ओळखून त्यांनी मासाहेबांनी या देवीकडे, आई शिवाईकडे जे मागणं मागितलं ते म्हणजे शिवाजी महाराज आणि शिवछत्रपती जे जन्माला आले त्यांचं अखंड जे जीवन होतं ते तुमच्या आमच्यासाठी त्यांनी घालवलेलं आहे. आज आपल्या सुखासीन जीवनापायी आपण त्याचा पार विसर करून टाकलेला आहे. आपण शिवाजी महाराजांचं साधं शिवचरित्रही वाचत नाही, ही अत्यंत दुःखाची बाब आहे. शिवाजी महाराजांकडून आपण काय शिकलं पाहिजे? शिवाजी महाराजांनी जे आपलं आयुष्य अर्पण केलं ते केवळ आणि केवळ देव, देश आणि धर्मासाठी केलं. त्यांनी वैयक्तिक आयुष्यासाठी ते कधीच जगले नाहीत. विचार करा, जर शिवछत्रपतींनी ठरवलं असतं ना की मी युद्ध करून जी भूमी मिळवली आहे ती केवळ आणि केवळ माझ्या भोसले कुळासाठीच असेल, असं जर त्यांनी ठरवलं असतं ना, तर आज आपण जे आपले सातबारे लावतोय ना, त्या जागेवर राहण्यासाठी आपल्याला शिवछत्रपतीच्या कुळाला, भोसले कुळाला भाडं द्यावं लागलं असतं. कधी हा विचार केला का आपण? नाही केला. आपली बुद्धी तोकडी आहे, पण हा विचार आपण केला पाहिजे. आणि हा विचार आपण आपल्यासोबत आपल्या हिंदू समाजाला, या देशालाही करायला भाग पाडलं पाहिजे. कारण जर हिंदू समाज म्हणून आपल्याला टिकायचं असेल, जगायचं असेल, या विश्वाच्या संघर्षात आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, तर आपल्याला समाज म्हणून एकरूप आलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी काय केलं असेल? त्या काळी अशीच एकमेकांची खांडोळी केली जायची. जमीनदारीसाठी, एखाद्या तुकड्यासाठी, मोगलांनी काहीतरी दिलं त्याच्यासाठी आपल्याच माणसाची आपण कत्तल करायचो. त्या काळचे राजे, रजवाडे, सरदार हेच करत होते, जे आज आपण आपल्या एखाद्या जमिनीच्या तुकड्यासाठी आपापसात वाद करून करतोय. शिवछत्रपतींनी पुण्याखालचा 12 मावळ, पुण्यावरचा 12 मावळ असा सारा मावळ प्रदेश जावळी भागातला आधी एकत्र केला. सारे हिंदू सरदार, हिंदू जमीनदार, सारे हिंदू मावळे त्यांनी एकत्र केले आणि या सर्वांची एकजूट करून त्यांनी हिंदवी स्वराज्याचा लढा सुरू केला. आणि तो लढा इतपत गेला की आज या देशाचा जेवढा भाग आपण भारत म्हणून ओळखतो ना, ते केवळ आणि केवळ त्या लढ्यामुळे. तुम्ही जर इतिहास वाचला तर मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा या देशाच्या ज्या भूमीपर्यंत पोहोचल्या, ती भूमी आज भारत म्हणून ओळखली जाते. जिथपर्यंत मराठे पोहोचू शकले नाही, आज ते परकीयांच्या, इस्लामच्या ताब्यात आहेत की नाही? छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव. जय श्रीराम. जय हनुमान. जय हनुमान. जय श्रीराम. सर्वांनी असंच हात जोडून उभं राहायचंय. आपण आता दौडीचा ध्वज उतरवतोय. मित्र, अशा प्रकारे दौडचा पहिलाच दिवस 1 नंबर झालेला ना. भाऊ बोलतो थोडे थोडे पाय दुखतात,
भाऊ नंतर बोलतो मजाक करता बोलते खरा खरा नाही बोलत मी बोला बरं आहे. आमचा जयेशवाले मधीनच गेला कारण तो कामाला जायला लागला जरा शेटचं फोन आलं तसं मंदिरात पोचलो. जयेशवाल्यांनी मधीनच शो दिली. भूक लागले का नाही रे समजा खाले आता भूक लागले बोलणारच नाही ना. विषय टॉपचा आहे ना. वसार करावं बाबा या गडबड होईल नाही तर बोल ना. यांच्या गावांची कमी होती यांच्या गावांची कमी होती ना आपल्या गावांची कमी केली तर मग राडा होईल. तर सगळी या मग काय चला आता हल्लो निघू चपला घालू. परता परता वाचले आमच्या घरी चिकटिवल्या. कोण मी दे काय खरा बोल गयो. आणि मित्र अशा प्रकारे आता मांगरूळ गावातून आपण निघलो आणि आता चाललो आपण वसर गावात. पाया बरं नको का गावदेवीत वसर गावचे वन मॅन शो तुषार दादा एकटाच वैयक्तिक निघता नादच नाही भावाचा चलत पाहिजे. उद्या कुठं नेवाली आणि आपल्या गावात शनिवारी येणार शनिवारी तारीख किती 27 का हा 27 तारखेला बाबा या. संख्या कमी नका ढवू कारण आपलं गाव सातपाड्यांचं आहे लय मोठं गाव आहे टॉपचाच विषय होईल. आणि मित्र अशा प्रकारे पोचलो गावदेव मंदिरांना आरती चालू आहे. मग काय चला डायरेक्ट आरतीला कारण दादा वायले नीट स्टँडला नीट गाडी पडलीच ती तुम्ही तो लांबशात पोरे पोट दाखवतोय. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. इकडून शैलेश दादा वायले आपली गावठी फॉर्च्युनर घेऊन कुठे दादा दादा दूध तोपात घेत मग तिकडे चाललं ना आता मशीना चारा घेऊन. हा हँडब्रेकला ए जा रे पार्किंगवाले जा रे पार्किंग कर. आणि मित्र मस्तपैकी दर्शन झालेलं आणि करंदा बोलतो आता मला घरासमोर बोलतो आता मार्यान कॅपेबिलिटी इंग्लिश चुकलं जरा ते ताकद नाही राहिली बोलतो आता उभं राहायची बोलतो. राव ना आता तर बोलतो दमल्या बोलतो आता जमणार नाही बोलतो ना आता बोलतो राहू उभा बोलतो. खरं खोटा बोलतो का नाही हो बोल बस बघले का अजून काय नाही अजून काही नाही. विषय काय आहे आजची व्हिडिओ आपण इथंच थांबू कारण व्हिडिओ पक्की मोठी बनवली आणि काय अर्थ नाही. आणि उद्याची दौड असेल ती नेवाली गावानं तर ज्याला पॉसिबल आहे त्यांनी या आणि त्याच्यानंतर कंटिन्यू होत तर प्रॉपर लिस्टच पाठवतो डायरेक्ट. ज्याला पॉसिबल असेल त्या दिवशी या आणि वसर गावानं आपली 27 तारीख शनिवार कंपल्सरी याचा सातपाडत आपला गाव पक्का मोठा संख्या अलीत पाहिजे म्हणजे तर करंदारासारखी माणसं असतात मग नाही तर हो बोल कट कर तर ठीक आहे चला भेटतो डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये.